टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत वलपाड़ा में श्री महागणपति मंदिर प्राण प्रतिष्ठान वर्धापन दिन हरिनाम सोहला कैलाश नगर वलपाड़ा में बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर ग्राम पंचायत के ज्येष्ठ श्रेष्ठ मंडली सब लोग उपस्थित थे। तो वहीं पे हजारों की तादाद में महिलाएं भी उपस्थित थीं जो महाराज जी को सुनने के लिए वहाँ पे बैठे हुई थी। तो चलिए हम सुनते हैं महाराज जी को क्या कहते हैं। मानुभाईंचा सत्कार होत आहे। यानी स्टेजवरती यायचं आहे। किशोर पाटील, संजय पाटील स्टेजवर नंतर खाली बस। विजय नारायण पाटील, हौसाबाई नामदेव पाटील, रत्नाबाई अनंत पाटील, जाईबाई रमेश पाटील। अरे हो भाई क्या आहेत नाव पकडतो या। यशवंत पाटील, सुनीता यशवंत पाटील, थांबा बसा। कार्यक्रम थोडक्यात उरकायचा आहे आपल्याला। ते आहेत ना ते स्टेजवरती या, सत्कार करणे त्यांच्या हस्ते सत्कार करायचा आहेत त्या। शकुंतला हनुमान पाटील, लता मोहन पाटील, सावित्री, वनिता रणसोल पाटील वरती नाव सांग ना। माझी अपेक्षा असते ती कृष्णचरित्राची, आणि तीही कृष्णचरित्र कोणतं? गोकुळातलं कृष्णचरित्र। आणि म्हणून गोकुळातल्या कृष्णचरित्राला फक्त थोडक्यामध्ये स्पर्श करतो। भगवान परमात्मा जन्माला आला, मथुरेमध्ये कार्य करण्यासाठी प्रगट झाला। मथुरेमध्ये गोकुळामध्ये अजून काय आहे का शिल्लक? विठ्ठल विठ्ठल गोकुळामध्ये त्या ठिकाणी भगवंताने ज्या लीला केल्या त्याच्यापैकी भगवंताची पहिली लीला आहे की भगवंताने 6व्या दिवशी पुतना मावशीचा वध केला। त्याच्यानंतर भगवंताने महाबळ भटाची विटंबना केली। त्याच्यानंतर भगवंताने पुढे काग बग रिठा असे अनेक दैत्यांचा संहार केला। काग बग रिठा मारिले बालपणी अवघी दैत्य खानी बुडविले। हो, कितीतरी दैत्यांचा भगवंताने पाळण्यामध्ये संहार केला। आणि आता त्याची पुढची लीला सुरू झाली रांगण्याची। रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी
बांधिती चरणी देती गारणी यशोदे साजनी. आता तो रांगू लागला. कसा रांगतो? रांगताना त्याच्या लीला आहे. त्याने रांगताना कुबेराच्या पुत्रांचा उद्धार केला. ते झाड झाले होते. भगवंताने उखळ बंधनाच्या निमित्ताने त्यांचा उद्धार केला. आता ते मोठे झाले, चालू लागले, धावू लागले, पळू लागले. आणि एक दिवशी माती खाण्याच्या निमित्ताने आईला आपलं खरं रूप दाखवलं, विश्वरूप दाखवलं. महारावया तिने उगारिली काठी, भुवन त्या पोटी 14 देखे. आता हळूहळू तो थोडा मोठा झाला. एक दिवशी घरामध्येच त्याने दही दूध खाल्लं. आणि दही दूध खाल्ल्यानंतर आई जेव्हा त्याला मारते विचारते, कृष्णा अरे का रे असं दही दूध खातो चोरून? तेव्हा त्याची भाषा कशी बघा. तो म्हणतो, सुन मैया मोरी मै नई माखन खायो रे, मैया मोरी मै नई माखन खायो. बाल बाल सब बैर पड़े, ग्वाल बाल सब बैर पड़े, जबर न मुख लपटायो रे मैया मोरी, रे मैया मोरी, रे मैया मोरी, मैं नई माखन खायो. आता तो धावू लागला, पळू लागला. आणि त्याच्या वयाची मुलं त्याने आता सर्व एकत्र केली, संघटना केली. संघटना, ज्याला चांगलं काम करायचंय त्याने संघटना करणं गरजेचं आहे. पण संघटना केल्यानंतर त्या संघटनेचा जो नेतृत्व करणार आहे तो फक्त स्वार्थी नसावं, लक्षात ठेवायचं. संघटनेचं नेतृत्व करणारा स्वार्थी झाला का सत्यानाश. आणि म्हणून संघटना टिकत नाही. याचं कारण नेतृत्व चुकीचं आहे. इथे भगवान परमात्मा म्हटला, माझा काही स्वार्थ नाही, मी तुम्हाला सुखी करण्यासाठी तुम्हाला एकत्र केलेले. फक्त माझ्याबरोबर चालताना काही अटी आहेत. गडबड करायची नाही, गोंधळ करायची नाही, जास्त बोलायचं नाही, कमी बोलायचं, काम जास्ती करायचं. काहीची कामं कमी, बोलणं जास्त. तुम्ही जरा कमी बोलत जा. देवाने सांगितलं हळूहळू बोला, कोणी कोणाशी न बोला, माझ्यासोबत या. आणि अशा सर्व मुलांची संघटना केली भगवंतानी, बरं का. गोपाल आणि मुलांची संघटना केली. आणि तो आपल्या मुलांना तृप्त करण्यासाठी चोरी करू लागला. आता कृष्णाने चोरी केली. लोक म्हणतात कृष्णाने चोऱ्या केल्या, मग आम्ही केल्या तर काय फरक पडणार आहे? करून बघा, मग तुम्हाला कळलं काय होतं ते. कृष्णाने चोऱ्या केल्या, बरं का. बोलणं सोपं आहे, पण तो एकाच वेळेला सगळ्यांच्या घरामध्ये चोरी करीत होता. तुम्ही करू शकता का तसं? त्याने नवनीताची चोरी केली. आता नवनीताची चोरी केली म्हणजे त्याने चित्ताची चोरी केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदाने. त्याने गवळणींच्या चित्ताची चोरी केली. आणि आता त्या गवळणी गाराने सांगायला येऊ लागल्या की ज्यांच्या घरी कधी तो येतच नव्हता, ज्यांच्या घरी तो कधी जात नव्हता, त्याच गाराने सांगायला यायच्या. आता पण तेच होतं. ज्या माणसाचा आपला परिचय नसतो ना, तोच आपल्याविषयी लोकांना जास्त सांगतो. ज्याला आपण ओळखत नाही, तो आपल्याला कधी भेटत नाही, आणि तेच लोक आपल्याविषयी जास्त बोलत असतात. ही समाजाची बाबाधीत आहे. आणि म्हणून त्या गवळणी यशोदेकडे यायच्या. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, किंवा यशोदे बाळ तुझा ताना कुठवर सोसुकिंगा. याच्यात थोड्या वाढत चालल्या. शेवटी यशोदेने सांगितलं कान धरून, कृष्णा कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ. मग त्याच्या खोड्या थांबत नाही. पण गणपतीला नवस केला. गणपती लवकर नवसाला पावतो का नाही? गणपतीला नवस केला, जर मला नवसाला पावला, माझ्या मुलाने चोऱ्या बंद केल्या, तर मी तुला बसवीन भाद्रपद महिन्यामध्ये आणि 21 दिवसात विसर्जन करीन, 10 दिवस भजन करीन आणि 11 दिवस जुगार खेळन.
आमच्या इथं घडलेली हकीकत आहे तुम्हाला सांगतो. 21 दिवस गणपती बसवला. दिवसभर त्या घरामध्ये जुगार, महिला मंडळ वळपाडा, तरुण वर्ग वळपाडा, स्वाध्यायाची मंडळे असतील, बैठकीची मंडळे असतील, अन्य संप्रदायाचे असतील, राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. अशाच प्रकारचं हे कार्य उत्तरोत्तर आपल्या गावामध्ये होऊन वृद्धिंगत हो अशी प्रार्थना भगवंताला करतो. आता त्यांना धन्यवाद देतो. परमपूज्य मच्छिंद्रनाथ महाराज या ठिकाणी आपण आलात, आपल्याही चरणी मी नतमस्तक होतो. बालयोगी श्री सदानंद महाराजांच्या आश्रम संस्थेच्या वतीने अयोध्या या ठिकाणी भव्य दिव्य सप्ताह होणारे फेब्रुवारी महिन्यामध्ये 16 फेब्रुवारीपासून आपण सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा आणि कल्याण, मुरबाड, भिवंडी आणि शहापूर या 4 तालुक्याच्या वतीने एक अत्यंत भव्य कार्यक्रम संपन्न होतोय. बाबा बरं का, तुमच्या हद्दीमध्येच होतोय, गोवेलीला. आणि त्या गोवेलीच्या चौकामध्ये त्या ठिकाणी होणारा हा भव्य सप्ताह कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड अशा 4 तालुक्यांचा तो सप्ताह आहे. त्याची तारीख आहे 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर. आपण सर्वांनी त्या सप्ताहाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती. लहान मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत, त्या लहान मुलांना तुम्ही आता उरलेल्या या 2 महिन्यामध्ये कुठंतरी शिबिरामध्ये पाठवा. चिंतामण महाराजांच्याकडे शिबिर सुरू झालेलं आहे, तिथे पाठवलं तरी चालेल. आणि नाही शिबिरामध्ये पाठवता आलं तर आमच्याकडे पुस्तक आहे, बाल संस्कार मार्गदर्शिका. ते पुस्तक तुम्हीही वाचा आणि तुमच्या मुलालाही त्याच्यातून तुम्ही धडे द्या अशी मी तुम्हाला विनंती करीन. विठ्ठल जय जय. तुमचे शान आणि सन्मान चिन्ह देऊन काही सन्मान्य व्यक्तींना सोन्यापाटी कामाच्या आणि त्याचबरोबर एक शिववंदनाची तुळशी विकासची बहीण आपण लवकर यायचं बस नाही. सुनील महाराज कारिंदी